नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपली भेट होते. ध्रुव जी, आवाज पता? हेलो. यस सर, ऑल आवाज गुड. आ रहा है? परफेक्ट. यस सर. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपली भेट होते. सर्वात प्रथम मागचं लेक्चर जे होतं हे थोडंसं नेट इश्यूमुळे कॅन्सल झालेलं, त्याबद्दल मी तुमची माफी मागतोय. आज आपण पुन्हा तो धडा सुरू करतोय, ज्या धड्याचं नाव आहे चुडीवाला, ज्याला मराठीमध्ये कासार म्हटलं जातं, जिथे हम लोग नॉर्मली बांगडीवाला असं म्हणतात. आणि हे लेक्चर मी नेहमीप्रमाणे मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये घेणार आहे. ओके, सुरुवात करूया आपल्या पाठाला, आपल्या धड्याला, ज्याचं नाव आहे चुडीवाला आणि ज्याच्या लेखिका आहेत जयश्री रुईकर. तुमच्या समोर पहिला आलं असेल तपोवन नक्की काय आहे आपण बघणार आहोत, काही काळजी नसावी. ओके, सुरू करूया. चुडीवाला. लेखिकेचा परिचय मी तुम्हाला देतोय. लेखिकेचं नाव आहे जयश्री रुईकर, ज्यांचा जन्म झाला आहे 1939. कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहे जय पराजय, वेदनेला फूल आले, कथा संग्रह आहेत मृगजळ, अंतर्मन आणि कादंबरी आहे स्वप्नातील विहीर. ही त्यांच्या कादंबरी आहेत किंवा ते प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत. आपण या पाठामध्ये नक्की काय पाहणार आहोत? देखिए, इंसान का जन्म लिया है तो इंसान होकर मरना है. माणसासारखं जगायचं आणि माणसासारखं मरायचं आहे, हा पाठ आपल्याला तो संदेश देतो. लक्षात घ्या. आज आपण बघितलं आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये कोरोना सारखा अतिशय भीषण असा आजार, ज्याला महामारी ही पसरलेली आहे. मारामारी. चला अटका. कमलेश सर, रियली सॉरी सर, खाली वो एनोटेशंस बंद कर दीजिए ना सर. कमलेश सर. हाँ, वही कर रहा हूँ मैं. कोई बच्चा भी मुझे चिल्ला रहा था सर, अथर्व करके घाट के ऊपर से. हाँ, नहीं वो बंद है, वो चाहिए नहीं हो रहा है वो ना. एनोटेशन बंद नहीं हो रहा है सर. नहीं हो रहा है, क्या करूँ उसको बंद अनडू. एक मिनट ना ध्रुव, एनोटेशन में किधर जाऊँ मैं? माउस है, सिलेक्ट है. आप लैपटॉप पे हैं क्या सर? हाँ, लैपटॉप पे हूँ मैं. ठीक है सर, खाली 1 मिनट दीजिए, बताता हूँ. हाँ, नहीं से कुछ है नहीं रे, वो सिर्फ वॉइस दे रहा था, उसको म्यूट कर सिर्फ, बस. बाकी कुछ नहीं तकलीफ दे रहा था वो. हाँ सर, वो तो है, बट सर काफी लोग स्क्रिबल करते हैं सर फिर. नहीं वो मैं वो कर दूंगा, मैं वो नहीं हो रहा है. चलो ठीक है सर. हाँ, वो मैं क्लियर कर दूंगा. ओके, अगर करेंगे तो ठीक है. यस सर. थँक्यू. महामारी पसरलेली आहे आणि आपण बघितलंय की आपल्या भारतातले, जगातले बरेच डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस लोकांची सेवा करतायत आणि हाच या पाठाचा संदेश आहे. प्रस्तावना आपण पाहतोय. आपल्या पाठाचं नाव आहे चुडीवाला. हा पाठ लेखिका जयश्री रुईकर यांनी लिहिला आहे. या पाठात कुष्ठरोगी म्हणजे ज्यांना लेप्रसी झालेली आहे, वसाहत याने कॉलनी, वसती स्थान, जिथे लेप्रसी झालेले लोक राहू शकतात, अशी वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती तुम्ही नाव ऐकलं असेल, विदर्भातील एक जिल्हा, विदर्भ जो आहे त्या विदर्भातील एक शहर आहे, सिटी आहे. अमरावती येथील तपोवनामध्ये, तपोवन काय आहे आपण बघूया. संक्रांत व ज्येष्ठ पौर्णिमेला, संक्रांत जिसे हम लोग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आपण जी साजरी करतो, मराठी सण आहे. आणि ज्येष्ठ पौर्णिमा जी आहे, ज्याला वट पौर्णिमा म्हटलं जातं, महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हा सण साजरा केला जातो. ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील मनाचे, लक्षात घ्या, संवेदनशील मन म्हणजे सेन्सिटिव्ह, वृत्तीचे वर्णन, वृत्ती म्हणजे स्वभावाचे वर्णन येथे केलेले आहे, या पाठात केलेले आहे. समाज ऋण म्हणजे सोसायटी का कुछ कर्जा अपने ऊपर होता है, या मूल्याबरोबर, मूल्य आहे इथिक्स, या मूल्याबरोबरच माणुसकीचे दर्शन ही लेखिकेने इथे घडवलेले आहे. अब्दुल जो लेप्रेसी हुए लोगों को उस जमाने, इवन आज भी लेप्रेसी हुए लोगों के साथ लोग
संबंध नहीं रखते, उन्हें सोसाइटी के, उन्हें अपने कास्ट के बाहर, बिरादरी से बाहर निकाल देते हैं। ऐसे लोगों के लिए ये अब्दुल उनकी खुशियों के लिए अब्दुल उनकी सेवा कर रहा था। इसका वर्णन प्रस्तुत पाठ में लेखिका जयश्री रुईकर इन्होंने हमें दिया हुआ है। दोन सोपे प्रश्न इथे आलेले आहेत। या पाठाच्या लेखिका कोण आहेत? या पाठाच्या लेखिका आहे जयश्री रुईकर। आणि दुसरा जो प्रश्न आहे, या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत किंवा या पाठामध्ये लेखिकेने कशाचे वर्णन केले आहे, तर कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या कार्याचे किंवा यांनी अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत व ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे, स्वभावाचे वर्णन आपल्याला त्यांनी इथे केलेले पाहायला मिळते। चला तर आपण सुरुवात करूया आपल्या पाठाला, ज्या पाठाचं नाव आहे चुडीवाला। ओके, बघा इथे अब्दुल तपोवनामध्ये जायला निघालाय आणि त्याचा जो मुलगा आहे, त्या मुलाचं नाव आहे अनवर। यामध्ये काही कॅरेक्टर आहेत, एक आहे अब्दुल, दुसरा आहे अनवर, त्या अब्दुलचा मुलगा, तिसरी आहे त्याची बायको म्हणजे अब्दुलची बायको शन्नो, त्याच्यानंतर रघु भैया नावाचे एक कॅरेक्टर आहे, दाजी साहेब आहेत, असे 4-5 कॅरेक्टर इथे आहेत। त्या कॅरेक्टर विषयी आपण माहिती घेणार आहोत। अब्दुल तपोवनाला जायला निघालाय। मग तपोवन नक्की काय आहे, तर कुष्ठरोगी लोकांसाठी उभारलेले एक केंद्र आहे, एक कॉलनी आहे, ज्याला तपोवन असं नाव दिलेलं आहे। लक्षात घ्या, अनवर आपल्या वडिलांना सांगतोय अब्बाजान। अब्बाजान म्हणजेच उर्दू भाषेमध्ये वडिलांना मारलेली हाक आहे। ती उर्दू भाषेमध्ये वडिलांना जसं आपल्याकडे आपण पप्पा म्हणतो, बाबा म्हणतो, तसं तिकडे वडिलांना अब्बाजान असं म्हटलं जातं। त्यामुळे अनवर सांगतोय अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को। तर अनवर त्याला विचारतो क्यू बेटे। अब्दुलची जी बायको आहे शन्नू, हिला अब्दुल तपोवनामध्ये जायचा म्हणून थोडासा राग यायचा। याचं कारण होतं, अब्दुलचं बांगड्यांचं दुकान होतं, कासाराचं दुकान होतं, तो चुडीवाला असायचा आणि तो ज्या दिवशी तपोवनामध्ये जायचा, नेमकी त्याच दिवशी दुकानामध्ये लोक म्हणजे ज्या स्त्रिया होत्या, मुली होत्या, या बांगड्या भरायला यायच्या। त्यामुळे साहजिकच अब्दुलचा लॉस व्हायचा, कारण तो तपोवनला गेलेला असायचा। त्यामुळे शन्नू त्याच्यावर भडकलेली असायची। तिचं मत असायचं की अब्दुल तपोवन को न जाए। इसीलिए जब अनवर अब्दुल को कहता है अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को, और जब अब्दुल उसे पूछता है क्यों बेटे, तर शन्नू जी आहे ती थोडं रागात काय बोलते बघा, थोडं नाराजीच्या सुरामध्ये काय बोलते, जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का, कुछ बोलकर फायदा है क्या। आजचा दिवस तर त्यांच्यासाठी पर्वणीच आहे। पर्वणी म्हणजे एखादा सण किंवा एखादा आनंदाचा दिवस आहे, कारण अब्दुल हा अतिशय चांगल्या मनाचा माणूस आहे। लक्षात घ्या, अपने लिए तो सब जीते हैं, दूसरों के लिए जीना यही असली जीना होता है। दोस्तों सांगितलं ना, अपने दुख में रोने वाले मुस्कुराना सीख ले, जिंदगी में तू किसी के काम आना सीख ले। अब्दुल इन सोच पर चलने वाला इंसान था, म्हणून तो सांगतोय, शन्नू म्हणते आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच आहे। एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे। अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली। लक्षात घ्या, सांगितलं ना, तपोवन थोर समाजसेवक व स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी 1950 मध्ये तपोवनाची निर्मिती केली। यामध्ये समाज ने जिन्हें ठुकरा दिया है, ऐसे जो लेप्रेसी हुए लोग हैं, उन्हें उनकी यहाँ पे सेवा की जाती है, उन्हें उनके जीवन को एक दिशा दी जाती है। ओके, मग अशा ठिकाणी तो अब्दुल चाललेला, त्यामुळे ती म्हणते की मला नक्की कळत नाही याच्या तपोवनामध्ये काय आहे, पण अब्दुलचे विचार शन्नूला कळत नव्हते। त्यामुळे नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, ती शन्नू म्हणाली। त्यावर अनवर आपला अब्दुल जो होता, या अब्दुलने शन्नूच्या बोलण्याकडे काहीही लक्ष दिले नाही आणि अनवरला म्हटला मी लवकर येईन बेटा। आपल्या वडिलांची ते बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला। अनवर अपने दोस्तों के साथ खेलने के लिए निकल पड़ा। समजूत काढणे
आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका, संक्रांत म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस, दरवर्षी जानेवारी महिन्यात येणारा हा सण आहे, लक्षात घ्या. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. बघा शन्नूच्या मनामध्ये काय त्रास होता तो इथे दिलेला आहे. कारण त्या संक्रांतीला तो जायचा, ज्येष्ठ पौर्णिमेला जायचा, ज्या वेळा महाराष्ट्रीयन लोकांमध्ये या दोन्ही सणामध्ये ज्या बायका आहेत, महाराष्ट्रीयन स्त्रिया ज्या आहेत, त्या आपल्या हातामध्ये नवीन त्या हिरव्या बांगड्या भरतात, त्यामुळे याचा धंदा चालायचा. पण नेमका त्याच वेळेला अब्दुल तिथे नसायचा. मग बाजूला रघु भैया असायचा, रघु भैयाचं देखील बांगड्यांचं दुकान होतं. रघु भैया जो थे उनका भी बांगड़ी का दुकान था. तो सब जो गिरायक हुआ ते या सगळ्या ज्या स्त्रिया असायच्या, मुली असायच्या, त्या रघु भैयाच्या दुकानात जायच्या, त्यामुळे त्याचा धंदा तेजीत चालायचा, म्हणजे व्यवसाय चांगला व्हायचा. त्यामुळे शन्नू काय म्हणते बघा, आज संक्रांत, त्यात मंगळवार, कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार. आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. असं कोण म्हटली? शन्नू म्हटली. कोणाला म्हटली? अब्दुलला म्हटली. अब्दुलने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, फक्त तिला म्हटला, शन्नू चुप बैठ अभी. एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. अब्दुलने शन्नूच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही, कारण ते त्याच्यासाठी नेहमीच झालेलं होतं, लक्षात घ्या. त्यामुळे त्याने आपल्या बांगड्यांची पेटी घेतली, एका हातामध्ये पिशवी घेतली, पायात चपला घातल्या आणि तो बाहेर निघून गेला. तो निघताना शन्नूने त्याला काय सांगितले बघा. ध्यान में रखिए दोस्तों, अपने समाज में आज भी देखिए आपने कोरोना जो फैला है समाज में, आज जिन्हें भी कोरोना हुआ, आज हमें उन्हें बड़े शक की नजर से देखते हैं. उन्हें उल्टा उनके प्रति हमें दया भाव दिखाना है. याद रखना, उन्होंने कोई गलती नहीं की है, एक छोटी सी बीमारी है जो उन्हें लगी है. दुनिया में न जाने कितने लाखों लोगों को ये है, लेकिन ऐसा नहीं कि उनके कारण हमें हो ही जाएगी. अगर हम लोग सही प्रिकॉशंस ले तो नहीं होने वाली, हमें पता है. फिर भी उनकी तरफ देखने का हमारा नजरिया अलग है. अब्दुल जो होता हा तपोवनात जायचा. तपोवनात कोण असायचे? ज्यांना लेप्रसी झालेली लोक आहेत. मग ती सांगायची, तुम्ही जर लोकांना सांगितलं की तुम्ही त्या लोकांची सेवा करायला जाताय ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे, मग आपल्या दुकानात कोणी येणार नाही, अशी तिची समजूत होती. त्यामुळे अब्दुल जब घर से बाहेर निघला तेव्हा शन्नो काय म्हटली बघा, हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातोय म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं. ये वॉर्निंग देके शन्नू ने अब्दुल को जाने दिया. अब्दुलने एक बार तिच्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता. साहजिकच अब्दुल जेव्हा जेव्हा तिकडे वर्षातून दोनदा जायचा तेव्हा शन्नू त्याच्यावर रागावलेलीच असायची, त्यामुळे तिचा राग त्याला माहित होता. पण आज तिच्याकडे बघून त्याला राग नाही आला. क्यों आली? क्यों म्हणजे उसे दया आली. दया, लक्षात घ्या, करुणा आली. का? क्योंकि वो सोचता था ये कितनी छोटी सोच रखती है. वहां मैं जहां जा रहा हूँ, न जाने वहां कितने लोगों के चेहरे पर मैं खुशी लाता हूँ, सुख समाधान लाता हूँ. जिन लोगों को समाज ने ठुकरा दिया है उन लोगों के चेहरे पर मैं खुशी लाता हूँ, और ये थोड़े से पैसे के लिए मेरे ऊपर चिल्लाती है. त्यामुळे आज तिच्याकडे बघून त्याला राग नाही आला, तर तिच्याकडे बघून त्याला कीव आली. लक्षात घ्या. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या याने शिवण, मतलब थ्रेड निकल जाते, फट जाते कपडा, थोडासा धागा निकल जाता है, त्याला उसवलेल्या किंवा फाटलेल्या स्वेटर मधून थंडी चांगली जाणवत होती. लक्षात घ्या, कारण जानेवारीचा महिना होता, थंडी होती, त्यामुळे त्याने स्वेटर घातलेलं होतं, पण ते स्वेटर बऱ्याच ठिकाणी फाटलेलं होतं, क्योंकि अब्दुल गरीब था दोस्तों. याद रखना, अब्दुल गरीब होता, त्यामुळे थंडी चांगली जाणवत होती म्हणजे समजत होती. बस आली. बांगड्याची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बस मध्ये चढला, कारण त्याच्या डोक्यात आता एकच विचार होता की मला आता कुठे जायचंय? तपोवनात जायचंय, तपोवनात लोकांना भेटायला जायचंय. त्यामुळे त्याच्या डोक्यात एकच विचार होता. तो अगदी खिडकी जवळ बसला. लक्षात घ्या,
थंडी होती. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. का मांडीवर ठेवली अलगद? क्योंकि कारण त्याच्यामध्ये बांगड्या होत्या. अगर थोडा भी धक्का लग जाता तो तर त्या बांगड्या फुटल्या असत्या. बिचाऱ्या त्या बायका, त्या स्त्रिया मला नवीन बांगड्या अब्दुल घेऊन येणार म्हणून आनंदात असणार आणि माझ्याकडून त्या फुटल्या तर त्यांचा आनंद नाहीसा होणार म्हणून त्याने अगदी पेटी अलगद उचलून आपल्या मांडीवर ठेवली. मित्रांनो, आपल्याला इथे कळतंय की अब्दुल किती चांगल्या मनाचा माणूस आहे. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने पाहिलं. कौतुकाने म्हणजे अतिशय समाधानाने, आश्चर्याने, सरप्राईजने त्याने पाहिलं. जशी बस सुरू झाली, एक तर त्याला विंडो सीट मिळाली. विंडो सीटच्या बाजूला बसला, त्यामुळे बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत म्हणजे फ्लो, वे ऑफ एअर म्हणजे त्या वाऱ्याचा झोत, तो फ्लो अधिकच त्रासदायक वाटू लागला. कारण खिडकी उघडी होती, बस मना थंडी वाजत होती. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला म्हणजे आपल्या कानाला त्याने मफलर बांधला. जिल्हाधिकारी याने कलेक्टर, जिल्हाधिकारी कचेरी जवळ पाऊण बस रिकामी झाली. पाऊण बस म्हणजे 3/4 पब्लिक उतर गए. लक्षात घ्या, कारण त्याच्या पुढचं स्टॉप होतो तपोवन, जहां लेप्रेसी हुए लोग रहते थे और उनके पास उस जमाने में और आज भी कोई जाने के लिए तैयार नहीं होता. लक्षात घ्या. त्यामुळे बाबा आमटे यांचं आनंदवन आहे. त्या वनात देखील अशी लोक आहेत ज्या लोकांना बाबा आमटे यांनी एक नई जिंदगी उन्हें दी है. त्यामुळे जैसे जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस आलं, जवळजवळ 3/4 पाऊण बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? जेमतेम लगभग 5-6 उतारू राहिले बस. लगभग गिन चुन के 5-6 पैसेंजर ही अभी बस में बैठे थे जो आगे तक अब्दुल के साथ सफर करने वाले थे. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरची वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेट जवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. देखो, अब्दुल बस में बैठा है. जिलाधिकारी ऑफिस के बाद अगला जो स्टॉप है वो है तपोवन. लक्षात घ्या, अब्दुलच्या मनात अब्दुल भी राह देख रहा था, कब आ रहा है तपोवन, कब आ रहा है तपोवन. कारण त्या स्त्रिया, त्या मुली, त्यांना त्याला बांगड्या द्यायच्या होत्या. बघा, लोगों के चेहरे पर समाधान, यही अब्दुल की जिंदगी थी. त्यामुळे जेव्हा तो तपोवनात उतरला, जैसी वो नीचे उतरा, लक्षात घ्या, तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे म्हणजे हाफ सर्कल असतो. लक्षात घ्या, डेकोरेटिव्ह असतो. तुम्ही जर बिल्डिंगला गेला तसा हाफ सर्कलचा गेट असतो, त्याला कमान म्हटलं जातं. कमान मराठीमध्ये. लक्षात घ्या, अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे वेल त्याच्यावर. लक्षात घ्या, गेल्या 6 महिन्यात म्हणजे पिछले 6 महीने पहले वो आया था. लक्षात घ्या, तो कधी जायचा? एक तर संक्रांतीला जायचा, नंतर तो ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमेला जायचा आणि पुन्हा नेक्स्ट संक्रांतीला यायचा. मध्ये 6 महिन्याचा पिरियड असायचा, कारण 6-6 महिन्यांनी हे दोन्ही सण येतात. त्यामुळे तो जेव्हा लास्ट टाइम जेव्हा आलेला होता, क्रिपर्स वेल म्हणजे त्या वरती चढतात त्या, 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरची वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हाथभर होती. अपना एक हाथ जो 3-4 फीट का होता है उतनी थी. आज तो पूरे गेट को उसने कवर कर दिया. और जैसे अब्दुल गेट के पास गया, छोटी छोटी लड़कियों ने, बच्चियों ने उसे देखा, ज्यांना लेप्रेसी झालेली होती, ज्यांच्या आईला, त्यांच्या बहिणीला लेप्रेसी झालेली होती, त्या तिथे राहत होत्या. त्यांनी जसं अब्दुलला बघितलं, त्या मुलींनी एकदम गलका म्हणजे गोंधळ करायला सुरुवात केली. उन्होंने गडबडी मचाना शुरू कर दिया आणि सगळेजण ओरडायला लागले, अब्दुल आला, अब्दुल आला, अब्दुल आला, चुडीवाला, अब्दुल आला, चुडीवाला, अब्दुल आला, असं म्हणून सगळेजण काय म्हटली बघा, चुडीवाला आला, चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर, चौथरा म्हणजे कठडा, दगडी ओटा, अब्दुल बसला आणि क्षणातच सारा काम धंदा सोडून, कारण त्या स्त्रियांसाठी बघा, महाराष्ट्रीयन लोगों में संक्रांत आणि वट पूर्णिमा ये बहुत मायने रखता है. ये फेस्टिवल जो है ये बहुत मायने रखते हैं. स्पेशली ये फेस्टिवल डेडिकेटेड टू लेडीज, महाराष्ट्रीयन जो स्त्री है उसके लिए होता. आणि यामध्ये महाराष्ट्रीयन स्त्रिया
नवीन कपडे, नवीन बांगड्या, या सगळ्या वस्तू खरेदी करतात. साहजिकच या लोकांना कुष्ठरोग झालेला होता, त्यामुळे त्यांच्याकडे त्यांना कोण देणार या सगळ्या वस्तू, आणि ती जबाबदारी अब्दुलने घेतलेली होती. त्यामुळे अब्दुल नेहमी जेव्हा जेव्हा तपोवनामध्ये जायचा, आपलं सगळं सामान घेऊन तिथे एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाच्या चौथऱ्यावर तो बसायचा, आणि मग सगळ्या त्या स्त्रिया, सगळ्या त्या मुली आपल्या आवडीच्या बांगड्या भरायला आणि इतर काही गोष्टी घेण्यासाठी अब्दुलच्या जवळ यायचा. म्हणून बघा, आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा काम धंदा सोडून, अपना पूरा काम का छोड़कर, जो भी बिजी था वर्क, वो सब छोड़कर स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या, मला त्या हिरव्या रंगाच्या, मला त्या पिवळ्या रंगाच्या, अशी लोक, अशा त्या सगळ्या स्त्रिया फरमाईश करू लागली, मला अब्दुलजी वो लाल रंग का चुडी देना. मग एखादी मुलगी म्हणायची मला त्या हिरव्या रंगाच्या द्या, मग एखादी म्हणायची मला काय, त्याच्याकडे रंगीबिरंगी रंगाच्या बांगड्या होत्या. तर कोणीतरी म्हणायचं, अब्दुल मिया माझ्यासाठी आरसा आणला का, मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पिछले बार मैंने आपको बताया था. अशा प्रकारे प्रत्येक जण, प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी आपल्या आवडीची फरमाईश अब्दुलकडे करायच्या, आणि अब्दुल त्यांच्यासाठी आठवणीने त्यांनी मागच्या वेळेला जी फरमाईश केलेली होती त्या वस्तू घेऊन यायचा आणि त्यांची फरमाईश पुरी करायचा. लक्षात घ्या, अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी झाली होती आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. बघा, इथे हा एक मानवी स्वभाव है, लक्षात घ्या. क्यों ऐसा था दोस्तों? क्योंकि वो लेप्रेसी हुए लोग थे, समाज ने उन्हें ठुकराया था, अपनों ने उन्हें ठुकराया था, घर वालों ने उन्हें घर से निकाल दिया था. ऐसे लोगों को तपोवन में संभाला जाता था. तो उनके जीवन में खुशी के कुछ पल, 2 पल ही हुआ करते थे. लक्षात घ्या, उसमें से ये 2 दिन हुआ करते थे. त्यामुळे तो आनंद, वो खुशियां, मैं जितनी लूट सकूं उतनी मैं उन खुशियों को लूटूंगी, ये सब के मन में यही भावना होती थी. त्यामुळे अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. अब्दुल हर लेडी के हाथ में जो बांगड़ी उसने लाई थी, उनके पसंद की जो भी हुआ करती थी, वो भर देता था. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत त्यांना बांगड्या भरणं एक दिव्यच होतं. दिव्य म्हणजेच कठीण काम होतं. विद्यार्थी मित्रांनो, का कठीण काम होतं याचं कारण आपने लेप्रेसी हुए लोगों को देखा रहेगा. लेप्रेसी हुए लोगों के हाथ सड़ जाते हैं, याद रखना, इतने सड़ जाते हैं, इतने सड़ जाते. एक तो हाथ की उंगलियां टेढ़ी मेढ़ी हो जाती है, उन्हें जख्म हो जाता है. लक्षात घ्या, त्यातून कधी कधी असं घाण बाहेर येते, ब्लड निकल में आता है. कभी कभी आपने देखा उनकी उंगलियां टूट जाती है. लक्षात घ्या, जखम झालेली असते आणि अशा हातांमध्ये बांगड्या भरायच्या. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे साधं काम नाही. आजकल ऐसा हो गया ना, अगर अपने बगल वाला थोड़ा खास भी दे ना, तो हम लोग बड़े तिरछी नजर से उसे देखते हैं. ओके, कि बाबा कोरोना का टेस्ट किया क्या, इतना डर जाते हैं. यहाँ तो साक्षात उनके हाथ पैर, मैंने कहा ना, उससे बदबू आती थी, मतलब सड़ गए थे. ऐसे लोगों के, ऐसा स्त्रियांच्या हातामध्ये त्याला बांगड्या भरायच्या होत्या. साहजिकच अगर गलती से भी किसी को कांच लग जाती, अगर गलती से भी बंगडी जो थी या बांगडी जी होती ती हातात भरताना जर तुटली, तर त्याची कास त्या लोकांना लागणार होती. त्यांना उन्हें दुख होने वाला था, दर्द होने वाला था. और अब्दुल उन्हें किसी भी तरह का छोटे से छोटा भी दर्द नहीं देना चाहता था. म्हणून लेखिका सांगते की अशा लेप्रेसी झालेल्या त्या स्त्रियांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच होतं. पण अब्दुल्ला ती कला साधली होती आणि उसने वो सीख लिया था. क्यों दोस्तों, पता है, अगर लगन सच्ची हो, मन में सेवा भाव सच्चा हो, तो अपने आप ये आ जाता है. भगवान अल्लाह ताला ऊपर से वो सारी कला अपने अंदर डाल देता है. सिर्फ भाव सच्चा होना चाहिए, याद रखना दोस्तों. मामूली बात नहीं है ये, दूसरों के लिए जीना कोई मामूली बात नहीं है. लक्षात घ्या, हा मोठा फरक होता. त्यामुळे ती कला अब्दुल्ला साधली होती. अब्दुल को वो सीख लिया था. अब्दुल ने उन्हें कैसे खुशियां देना है. दिव्य म्हणजे कसोटीचा प्रसंग, आणि कला साधली होती म्हणजे एखादी गोष्ट सहज साध्य होणे. कोई भी चीज बड़ी आसानी से प्राप्त होना या साध्य होणे.
बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटला. लक्षात घ्या, अब्दुल इतने दूर से आता था उनके हाथों में बांगडी, त्या बांगड्या भरायला. आणि जेव्हा त्या बांगड्या भरायचा आणि त्या महिलांच्या चेहऱ्यावर जेव्हा तो आनंद बघायचा, तो आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटायचा. लाख मोलाचा वाटायचा म्हणजे भरपूर किंमती लगता. लक्षात घ्या, हा मोठा फरक लक्षात घ्या राजानो. दुसऱ्याचं पोट भरलं की आपलं पोट भरलं पाहिजे, हा भाव ज्याच्याकडे आहे ना, तोच खरा सुखी. याद रखना दोस्तों. आज देखो, आज हम लोगों ने गाड़ी बंगला सब है, घर के बाहर नहीं निकल सकते हम लोग. याद रखना, जिंदगी में क्या चाहिए. जी मैंने कहा ना दोस्तों, पूरी जिंदगी आई माई सेल्फ में गुजरी हम लोगों ने. लक्षात घ्या, पूरा जिंदगी गुजरती. अमीर से अमीर हो या गरीब से गरीब हो दोस्तों, रोटी ही खाएगा. उल्टा अमीर कम खाता है, गरीब तो थोड़ा उससे ज्यादा खाता है, लेकिन खाएगा रोटी ही दोस्तों. लेकिन हम लोग लगे पड़े हुए हैं ये सब चीजों में. आज देखो, आज कोरोना आया, सिर्फ 3 लोग, आज भगवान भी मंदिरों में छुप गए, लेकिन डॉक्टर्स, नर्सेस और पुलिस, ये सब आर्मी, ये सब आज देश की सेवा में लगे पड़े हैं. यही है खुशी. लक्षात घ्या, हीच आहे माणुसकी, हेच आहे माणसाचं कर्तव्य. यहाँ अब्दुल वही बता रहा है. उसकी पत्नी जो थी शन्नू, उसे वो बात समझ में नहीं आ रही थी. लक्षात घ्या, त्यामुळे त्याला तो लाख मोलाचा वाटे. देखो, आपका देखने का नजरिया क्या है ना दोस्तों, किसी भी चीज को, वो बहुत इम्पॉर्टंट है. लक्षात घ्या, माणूस म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे, परंतु माणूस म्हणून मरण ही आयुष्याची कमाई आहे. लक्षात घ्या, इंसान होकर मरणा ये जिंदगी की कमाई है. म्हणून ते सांगतो बघा, लेखिका सांगते की जेव्हा त्या स्त्रियांच्या हातामध्ये अब्दुल बांगड्या भरायचा आणि त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर जेव्हा त्याला तो आनंद दिसायचा, तो आनंद त्याला काही पैशांपेक्षा तो मोठा वाटायचा. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा आणि जिवंतपणाचा दिवस होता. लक्षात घ्या दोस्तों, कारण त्या स्त्रियांच्या जीवनामध्ये आनंदाचे फार कमी क्षण होते. सांगितलं ना, उन्हें अपने लोगों ने, समाज ने, अपने प्यारे लोगों ने ठुकरा दिया था. लक्षात घ्या, सोचना उनके जीवन में कहां से खुशियां आहे, कुठून येणार त्यांच्या जीवनामध्ये आनंद. अब्दुल जो काही त्यांना बांगड्या भरायचा, हाच त्यांच्या जीवनामध्ये आनंद होता. त्यामुळे जेव्हा अब्दुल यायचा, जेव्हा ज्येष्ठ पौर्णिमा आणि संक्रांतीला, त्यांच्यासाठी तो अतिशय आनंदाचा दिवस असायचा आणि चैतन्याचा, जिवंतपणाचे, याने उस दिन उन्हें जीने की नई उम्मीद मिल जाती थी. जीवन जो उनका जीवन नीरस हो चुका था, उस नीरस जीवन में कोई तो खुशियां ला सकता है, ये उम्मीद उनके मन में जाग जाती थी. म्हणून त्यांच्यासाठी तो अतिशय आनंदाचा दिवस असायचा. लक्षात घ्या, आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटायचा. वर्षातून 2दा, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला. मी सांगितले, ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुल्लाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. कारण मी सांगितलं तसं, उनके जीवन में कोई खुशियों का पल नहीं था दोस्तों. उनके जीवन में कोई खुशियां लाने वाला नहीं था. जो खुशियां देने वाले थे जीवन में, अपने लोग, उन्होंने उन्हें ठुकरा दिया था और समाज ने ठुकरा दिया था. दाजी साहेब जो थे, उनके जैसे कुछ लोग थे जो ऐसे बेसहारा लोगों को सहारा देते थे. लक्षात घ्या, त्यामुळे अब्दुल ज्या दिवशी तपोवनात यायचा, त्या दिवशीच तपोवनामध्ये आवाज असायचा आनंदाचा, गडबड असायची आनंदाची, गोंधळ असायचा आनंदाचा आणि चेहऱ्यावर पण असायचाच आनंद. आणि हे संपूर्ण वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजेच तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटायचा. देवदूतासारखाच म्हणजे गॉड मेसेंजर, देवाने तो पाठवलेला आहे आपल्यासाठी. आपल्या दुःखमय जीवनामध्ये आनंद देणारा असा तो माणूस आहे. आणि वर्षातून 2दा, म्हणजेच एकदा संक्रांतीला, मकर संक्रांत, आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा, वटपौर्णिमेला
तपोवनातील स्त्रिया आतुरतेने चुडीवाल्याची वाट पाहत असायचे. मग अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण विलक्षण म्हणजे अतिशय समाधान लाभत असे, अतिशय समाधान लाभायचे. दोस्तों हम लोग आज यहाँ तक रुकने वाले, आपण इथपर्यंत थांबणार आहोत. ओके, आज आपण पाहिलेला आहे चुडीवाला, आणि या चुडीवाला मी थोडं फ्लॅशबॅक घेतोय की काय आपण आज पाहिलं. तर आज आपण चुडीवाला हा पाठ पाहत आहोत, ज्याच्या लेखिका आहे जयश्री रुईकर. आणि या पाठामध्ये लेखिका ज्या आहेत त्यांनी अमरावतीच्या तपोवनात संक्रांतीला आणि ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे वट पौर्णिमेला अब्दुल मिया चुडीवाला जात असे. सामाजिक बांधिलकीमधून तो तेथील कुष्ठरोगी स्त्रिया व मुलींना बांगड्या भरत असे. त्यामुळे त्या अब्दुलच्या संवेदनशील मनाचे वर्णन आपण इथे केलेले आहे. आणि हे तपोवन जे होतं ज्यांनी निर्मिती केलेली डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजी साहब पटवर्धन, इनके बारे में भी हम लोग नेक्स्ट लेक्चर में जानने वाले हैं. दोस्तों आज के लिए आपके लिए होमवर्क यही है कि ये लेसन आपको घर पे 2 बार जोरों से पढ़ना है. ये आपके लिए होमवर्क है और ये याद से करना है. दोस्तों अगर आप मराठी आपको आना है, आप चाहते हो कि आप अच्छा मराठी बोल सको, लिख सको, तो आपको सबसे पहला करना है कि मराठी अधिक से अधिक सुनना है और अधिक से अधिक मराठी बोलना है. तो आहिस्ता आहिस्ता आपकी जो भी ग्रामेटिकल मिस्टेक्स है वो कम होती जाएगी. सेंटेंस फॉर्मेशन में जो आपको तकलीफ आती है वो तकलीफ भी कम होती जाएगी. सिर्फ ये 2 रूल्स आपको फॉलो करने हैं. वो 2 रूल्स ये है कि आपको मराठी अधिक से अधिक पहला सुनना है और अधिक से अधिक आपको बोलना है. फिर मिलेंगे नेक्स्ट लेक्चर में दोस्तों, तब तक के लिए अलविदा. थैंक यू, गॉड ब्लेस यू, टेक केयर, स्टे होम, सेफ होम. ओके, थैंक यू, थैंक्स अ लॉट. ध्रुव सर, हेलो ध्रुव सर. हेलो ध्रुव सर. हेलो ध्रुव, हेलो. हेलो ध्रुव सर. ओके, गुड नाइट. बाय बाय स्टूडेंट, टेक केयर. Yes, Kamlesh sir. Bye. Thank you. Bye bye, thank you. Bye.